म्हणजे गंगा काकूची पोरगी येऊन राहिली आज, तर गंगा काकूच्या पोरीले पावाले मी चालली आहे बाहेर. सर्व काम धंदे झाले आहे. तुला वाटलं तर जेवण करून घेजो, वाटलं तर माझ्यासाठी थांबून जाजो जेवण करायची. येतो मी. काय माय कले, तू आता लग्न होऊन राहिलं नुसतं माय उठ सूट चालली बाहेर, उठ सूट चालली बाहेर. माय कायचा धंदा लावला तू ना, उठ सूट चालली बाहेर, उठ सूट चालली बाहेर. काही काम धंदे आहे नाही काय तुले? आता तू सून होऊन राहिली त्याच्या घरची, तर तू नुसतं त्याले बाजारानं कोणाच्या घरच्या येणं अशा रस्त्यानं दिसशील तर बरं वाटन काय? ते नाही बरं वाटन काय? तूच सांग मला, तूच सांग. माय तुझी आई बरोबर आहे, बरं नाही वाटणार. पण बिचारी आता मी हिंडा फिरायला चालली काय, का पाणठेल्यावर चालली, का बसायला चालली कुठं, का कुठल्या गोष्टी करायला चालली काय? माय आई अश्विन तर अश्विन बापा तू. बस नुसतं घुमाले पाहिजे. आपण सुनवायरीले म्हणाव आणि पोरगी डोक्यावर बसते. अरे रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, चांदीचा भवरा तुला खेळायला देते, पण रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते. काय माय कलावती, इकडे 2 मिनिट मला गोष्टी सांग जराशी, बस बरं इथं. काय वाई कोणती गोष्ट सांगू? का बाई कलावती, तुला ननंत एकही नाही आहे? नाही वाई, बरं झालं नाही यायचं नाही काय? असली तरी लेख बायचं केल्यानं काही कमी नसते होत. पण आता नाहीच आहे म्हणते तर मग बरंच बरं नाही काय? नाही मी तुला हे म्हणून राहिले, जसं की बा त्याच्या घरात गेली का त्याच्या घरचा पुरा व्यवहार पैशाचा तुझ्या हातात घेऊन घेजो बा, नाही काय? पुढे चालून असं नाही झालं पाहिजे. दुसरपणीच तर होती. दुसरपणी असाले, दुसरपणी असून मोठा शान भाषाची दुकान फुटण्याची दाखवते असं तसं बोलण्यात नाही आला पाहिजे. मी सांगून राहिली तुले का तिथे गेल्याबरोबर नाही काय पुऱ्या घरचा व्यवहार त्या हातात घेऊन घेजो, आणि त्या सासूले एका कोणत्यात बसत जाय म्हणा, खात जाय म्हणा, न राहत जाय म्हणा. जास्त काही फसफस करत नको जात जाऊ म्हणा, असं त्या सासूला दाबून ठेवजो. अहो आई, असं काही करायची गरजच नाही आहे. सासू चांगली आहे, सासरा चांगला आहे, देर चांगला आहे, नवरा त्याच्यापेक्षा चांगला आहे. अजून काय पाहिजे? काय करतं व्यवहार हातात घेऊन? मेलं तर काय एवढे मोठे पैसे सोबत येते काय? आई नाही सोबत येते काय म्हटलं? त्याच्या घरात जाऊन मी त्याची सेवा करेन, ना की त्याच्या घरचा व्यवहार. आणि 2 दिवसाची मी टिकली जाईन तिथं, न चल माझ्या हातात व्यवहार देन, चल तू अलग बस, कोणत्यात बस, अशा प्रकारचे शब्द जर वापरन तर ते मला तशीच म्हणणार आहे ना. हा, मी माया पद्धतीने वागण आहे, तुम्हाला सांगू नको. ते सांगायची जे तात्पर्य निघते त्या गोष्टीतून ते एकदम निगेटिव्ह निघते, पॉझिटिव्ह नाही निघत. तर तू सांगूच नको. मला तर बाई ते समजायलाच नाही येत. अहो आजकालची दुनिया तशी नाही राहिली. जुनं वय काय, हे जुनं वय काय सांग? नवीन जनरेशन आहे, नवीन जनरेशनच्या नुसार त्या हातात व्यवहार पाहिजे, काही काम धंदे नाही पाहिजे तुले, आणि 2-4 पैसे तू मायले देता आले पाहिजे, असं काही कर. आई त्याच्या घरचा पैसा आहे, मी तुले कसं देणार आहे ना, तुले कसं देणार आहे आई? तूच सांग बरं. म्हणजे मी ते पोरग वय काय? बरं हा, जेवढा पोराचा अधिकार आहे तेवढा पोरीचाच अधिकार असते म्हणा मायवर, मायचा पुरीवर, पोरावर समजा. माय म्हणणं हे वय आई का दादा नोकरीवर आहे, वहिनी नोकरीवर आहे, बाबाचं पेन्शन तुला भेटूनच राहिलं, वरतून 1500 रुपये महिन्यात होय भेटून राहिला तुले निराधारचा. अजून काय पाहिजे आई? सगळ्या गोष्टी बरोबर आहे, घरदार आहे, तर त्याच्यात लालचच काय करते तू? ह्या गोष्टीने तू नाही का पानसटपणा करशील ना, माझ्या घरात भोग पाडून ठेवून देशील, बस एवढंच करशील तू. त्याच्यापेक्षा चांगलं तू करूच नाही शकत. कसा देणार आहे म्हणजे? मी ना माझी पोरगीन दिली का त्या घरात? माझा अधिकार नाही काय? तुझा अधिकार नाही का पैसे मागायचा? तुझा अधिकार नाही पैसे कोणाला द्यायचा? नाही असंच करशील काय? पहिल्या नवऱ्याच्या घरी टिकली नाही अशीच ना चालली आता इथं? अरे पाय तू का आली वापस बाई? तू यासाठी माझ्या घराचे दरवाजे बंद राहील लग्न झाल्यावर सांगून राहिली. कशी गोष्ट करतो माई आई तू? पाय ह्या घरात तिनका तिनका जोडून मीना कामाला जाऊन ह्या घरात पैसा मीना लावला. चाहो तर मी तुला हाकलून इथं राहू शकतो. तुला इथं राहायचं असन तर राय चांगल्या पद्धतीने आई, नाहीतर दादाजवळ चालली जाय. मला वाटलं तेव्हा येत जाईन, वाटलं तेव्हा माझ्या सासरी जात जाईन. पण अशी फालतूची काम मला सांगायची नाही. ह्या बंधनातून पहिलेच मी मुक्त झाली. आता मी चांगले कामं करतो, वाईट कामं मी करत नाही. आणि तू मला चांगलेच धंदे शिकव, वाईट धंदे शिकवू नको. राहिला 1 महिना लग्नासाठी, दिवाळी झाल्याबरोबर माझं लग्न आहे. चांगली राय बाई. पण पोरीच्या घरावर हक्कच नाही राहत ना मायचा. कोणती पोरगी सासरून माहेरले पैसे पाठवते? हा, उधार उधार देते ही गोष्ट ठीक आहे, लपून चोरून देते 1000-2000 रुपये ठीक आहे, तिथे मी तुला देतच आहे. तू जर म्हणशील का मला रोजचे 2000 रुपये आणून दे बाई, तर आई तसं नाही होणार आहे ना. कसं आहे, प्रत्येकाच्या घरात कितीही मोठा पैसा असला तरी तो प्यारा असते त्याले, तो मेहनतीचाच कमावलेला असते त्याच्या. जरूर त्यांच्या घरी संपत्ती इस्टेट जास्त असन, पण पैसा सगळ्यांनाच प्रिय असते आई. असं नेहमी नेहमी वाटासाठी कोणालाच चांगलं नाही वाटणार. बस बापा, पाय तू तुझे लग्न पाय. मी चालले जातो माझ्या पोराच्या घरी. एकटीच लग्न करणं चालली जाय त्याच्या घरात. पळूनच काऊन नाही गेली? तेव्हाच मी म्हटलं होतं तुले का पळून चालली जाय. हा काय ढिंडोरा मसाला तुला डबल लग्नाचा, कपड्याचा, लत्त्याचा. करा त्याले 5 ग्रॅमची सोन्याची पोत है ना. आमच्या जवळचे पैसे झाडायला लागले आहे. तुला सरळ सरळ बोलू काय? पैदा कायली केलं मग? मला नाही पैदा कायली केली एवढी जड चालली तर? पहिलाही बरोबर पाहिला नाही, आणि दुसरा इकून तिकून मीनं पाहिला त्यातही तू खूपची टाकून राहिली. पहिल्याच्या वेळेस तुला असंच म्हटलं होतं काय का मला पैसे देजो म्हणून? त्या मनानं करून दिला होता तुला. तर बोलायला लावून राहिली मला फालतूच्या फालतू. चालली मी बाहेर म्हणून त्याजवळ गोष्टी सांगायला बसत नाही मी. उरपाटी आहे तू, उरपाटी असाले बोलायला लावते कायच्या काही.
पोट्टी ऐकतच काऊन नाही काय माहित बाई. अवा तिचा पैसा मी जमा कर आणि तिलेच वापस देईन. मला आवडते बी पैसे जवळ ठेवाले. मी पोट्टी एवढ्या पैशावाल्याच्या घरी चालली तर मायाच जवळून राहिलं बापा. मला असं वाटते का मायाच जवळ पैसे नाही राहन कसं कसं सोडून राहिलं. अहो माय बाई स्नेहा ये ना वा ये ना. माय किती मोठी झाली बापा, किती सुंदर दिसून राहिली. लय दिवसाच्या नंतर आली ना माय शिक्षण पुरं करून. माय बाई नोकरी गिकरीवर लागली का बरं? पहिले घरात ये मग विचारतो मी. भल्ली मस्त दिसून राहिली. काकू मी आताच आली जस्ट. मी घरीच गेली होती पण मला असं वाटतं बाबांना मी फोन केला होता तर बाबा म्हणे मी बाहेर आहे म्हणे आणि घराची चाबी पण माझ्याकडे आहे म्हणे. मी शांता काकूकडे द्यायला विसरलो म्हणे. तर चल बाई म्हटलं मग शांता काकूकडे मीच जाते म्हटलं. बाबा तुम्ही आल्यावर मला कॉल कर जा म्हटलं. तर काकू मी आली तुमच्याकडे. अगे माय बाई कोण वय गे? मी आहे काकू. तुम्ही कोण आहात? कोण आहे म्हणजे दिसून राहिली का साडी घालून? बाई वय मी तुम्हाला स्कर्ट घालून दिसत नाही का? एक मुलगी आहे मी वाटते. माय हो हो बरोबर आहे. हो बरोबर आहे हो माय बरोबर आहे. तुले लंबे लंबे केस आहे मला लंबे लंबे केस आहे. नाही नाही कधी कधी पोट्टे बाट्टी अशी माय लंबे लंबे केस वाढवते ना पिवळे पिवळे म्हणून बाई मी म्हणलं माय असा असा कलरचे केस कोणा केले म्हणलं माय. कोणाची पोरगी वय व पोरी? मला ओळखलं नाही तुम्ही? बघा ना शांता काकू आम्हाला ओळखत नाहीये. अव निर्मला गंगाची पोरगी वय ना. पोरग याच आहे. गंगाला लेकरं नाही का दोन त्यातली एक पोरगी वय. अगे माय बाई हो कवन घे व माय. आला वाटते कोमलच्या पोटावर लाद देल. अमाय किती साजरी पोरगी आहे व माय. खरंच ना माय वाना वानाची दिसाली आहे व माय. किती सुंदर, किती सुशील, किती स्टँडर्ड, किती पैसेवाली, किती चांगली बॅग, किती चांगले केस, किती चांगली दिसाले. खरंच बाई मस्त आहे तू. हो माय बाई स्नेहा वय का व? हो ग काकू हो मी स्नेहा. मी आताच आली काकू. कुठे गेली कोमल वगैरे कुठे गेली? आणि आरती आपली श्रद्धा श्रद्धा कुठे गेली? कोमल काय खाल्लं माहितच चांगलं रेमसलं. सारी माई प्रॉपर्टी घेतली आणि त्या मायाच्या घरी जाऊन बसली. कुत्र्या वानाची कुठे भोगन काय मी हेंबाड तोंडी. आतापर्यंत मले खाल्लं आता त्या मायले खाले बसली पाहिजो. त्या पोट्टीला लवकर हाकल जो घरातून. अय कमले कायले चब्बर चब्बर करून राहिली व त्या आली नाही तर सांगतो पोरी मी तुला बरोबर. ह्या चबरीच्या मांग नको लागू लेंबाळ कुठची. असू द्या काकू जाऊ द्या. टेन्शन नका घेऊ तुम्ही. चल ना बाई काहून आई घरी नाही काय? नाही ना काकू आई बाहेर गावले गेली आहे कोमलले घेऊन. कोमलची थोडी तब्येत चांगली नव्हती दवाखान्यात गेली वाटते. 2-3 दिवसापासून तिकडेच आहे रिलेटिव्ह कडे राहत आहे. तर मी शांता काकूकडे आली. मी बाबा घरी नाही आहे म्हणून शांता काकूकडे बसते आणि बाबा आले म्हणजे घरी चालली जाते. हो हो तुम्हाला नाहीतरी लोकले डोक्सर घ्यायला आवडते. घरचे तर तुम्ही पाण्यात पायता घरचे पाण्यात पावाले. आपलं घर असून काय लोकांच्या घर राहा लागते व आणि आपलं घर असून काय लोकांच्या घर राहा लागते. चल ना आपल्या घरी. हो काकू येते मी आपल्याच घरी येते पण आता पहिले शांता काकूकडे आली मी तर इथे थोडस पाणी वगैरे पेते. काकूला 2-3 गोष्टी सांगते आणि लगेच तुझ्या घरी येते. राहू दे माय नाही येऊ वाटत असं तर राहू दे नको येऊ. जवळ जबरदस्तीने आपली कोणाला गणित्री गरीबाच्या घरात कोणाला यायला आवडत नाही. त्यात तू आता स्टँडर्ड झाली बापा. तुला आमचे घर आवडते का नाही आवडत? नाही हो काकू असं वगैरे काही नाही. काय झालं होतं बाई कोमलले? केला का काही उदासपणा तिनं? पोट मोठं आलं होतं का तिचं? नाही काकू मला काहीच नाही माहित. असं फालतूपणा तर काहीच नाही केला. पण ते तुमच्याकडे असते ना कोमल तर तिला तुम्ही नाही ना माझ्या आईनं कसं काय दवाखान्यात नेलं? कुठं माय पुट्टी साजरी नव्हती ना ते. साजरे पोट आणलं होतं तिनं. पोट आणलं होतं ना. एवढे बेकार काम करे का काय सांगू तुले माय. हा एवढे लयच बेकार काम करी ना. भल्ला झोडपले मी तिले चटके चुटके दिले आणि त्या मायला आली मग दया. तुझी माय हाय मग मोठी दयाळू बापा. उचललं तिले आपल्या घरी घेऊन गेली आणि तिथे जाऊन ती त्या मायच्या भरोशावर खाते. काही काम नाही करत धंदे नाही करत. फालतूचे धंदे करते. आता तेच झालं असं तिचं पोटातच काम निघालं असं तर म्हणून दवाखान्यात घेऊन गेली ती माय लोकांच्या लपून लपून. असं व्हायते बाकी काहीच नाही. हो का अशी इतकी वाईट झाली ती? इतकी घाणेरडी सवय लागली का तिला? मग विचार ना शांताबाईले. पण शांताबाईच्या पोरीसोबत रोज बिघडली ते. तर शांताबाईच्या घरी नको जाऊ तू. चल आपल्या घरी चल. देऊ का हो कानाखाली एक नाही कानाखाली देऊ काय म्हटलं. ती पोरगी पाहिनं पयाली ना तिकडे. आतोच्या पोरासोबत हे सांग ना तिले. डुक्कर तोंडे लोकांच्या घरचं काय पायतावत स्वतःच्या घरचं पायनं. लंगारे बाई स्नेहा श्रद्धा पयाली व त्या आतोच्या पोरासोबतच पयाली आणि तिकडे मार तिच्या हालाचे बेहाल चालू आहे. आणि त्या काकुली इकडे मस्ती सुस्ते मस्ती मार जवान पोरी बारी आणि मस्ती करते. की माया पोरीचं वन झालं मी पाच बसन. फालतूच्या फालतू तुला काय हो मस्ती करते ना असं करते तसं करते. तू चालून राहिली मले नाही तू पैसा देऊन राहिली मस्ती करायला. अव कामाला जातो ना मस्ती करतो त्यासारखी थोडी नवऱ्याची दबेल. नवऱ्याची दबेल असती ना एवढी उतून एवढी वयास नसती गेली तू. हा अहो तुले बरोबर देव दिसते. थांबतो तुला बरोबर देव दिसते. तुला देव दिसून राहिला पण तुला ते रिअलाइज नाही होऊन राहिलं. अरे कशाला भांडता काकू राहू द्या ना. आज आली मी आणि कशाला. बरं काकू तुम्ही जा घरी आता आणि लगेच मी तुमच्या पाठीमागे येते. हो पाहिजे माय. येजो मग आपल्या घरी 2-3 गोष्टी सांगतो मी तुला समजदारीच्या. गावातले लोक कसे आहे कोणते चांगले आहे कोणते वाईट आहे. कोणाच्या घरी जायचं कोणाच्या घरी नाही जायचं आणि कोणाच्याच घरचं खाजू पेजू नको पाणी घेऊन नको पेजो मा. आपल्याच घरी ये. बरं ठीक आहे ना. येजो बाई माया घरी येजो मा.
पाहिजे माय पोरगा आहे लग्नाचं, करशील का माय पोरासोबत लग्न? नाही नाही काकू, लग्न वगैरे आताच नाही करत मी, वेळ आहे मला लग्नाला. हो माय, आता माझे पोरगा स्टँडर्ड आहे, मस्त आमच्या घरी पैसा आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, आणि तू बी पाहिले त्या लायकीची आहे, म्हणून म्हटलं बाई माझ्या पोरासोबत लग्न करशील काय? करशील का माझ्या पोरासोबत लग्न का व? हे बघा काकू, जरी तुम्ही स्टँडर्ड असाल आणि पैसेवाला असाल, पण मला लग्न नाही करायचं, आणि मला करायचं असलं तर मी घाणेरड्या मुलासोबत आणि गरीब मुलासोबत पण करेल, शम्या मुलासोबत पण करेल, पण मी माझ्या आवडीच्या मुलासोबत करेल, समजलं का? तर लग्नाची गोष्ट तुम्ही आल्याबरोबर नकाच काढू. हे मोठी कुठे सुद्धा आहे बाबा, हे कोड भोकायचं. चला काकू, आतमध्ये फालतू लोकांचा विचार नका करू, चला. हो बेटा ये. बेवडे बुवा, साफसफाई झाली का हो बुवा? हो बापा, झाली ना साफसफाई, साफसफाई झाली, आता पोया टाकतो न भाजी करतो, जेवून घे जो मग. ओले उलुलुलुलुलुलु, ओ ओ थकली माय माय सासू थकली व बापा. उलुलुलुलुलुलुलु, अमा टाक मा पोया, भाजी कर, हात पाय दाबून दिली व माय सासूचे, माय थकली व माय माई सासू. होय, मी काय बाई पुढच्या वेळेस बाई तुझ्यासाठी कामवालीच लावतो. हो, तुलाही काम नाही करू देत, मी नाही काम करत, मला चांगलंच नाही वाटत बापा. तुझ्यासाठी मी कामवाली लावत सासूबाई. आजच्या दिवस करून घे स्वयंपाक तू, मस्त मी जेवतो त्यासोबत. आपण एका ताटात जीव, एका ताटात जेवलं म्हणजे सासू सुनेचं प्रेम वाढते मस्त. उदाशी भोकाची. काय म्हटलं उदाशी असं? अव माय, तुम्हाला काही म्हणणं माय, उदाशी म्हण का चांगलीशी म्हण, बिचारे तुला माय काम केला भले भल्लं साजरं वाटलं मा. सासू मा, कर मा काम कर, तू जेव मला जीव घाल, मी मस्त पॅन्ट शर्ट घालतो ना बाहेर मस्त कामाला जातो. पोरग घरात बांगड्या भरून बसते, तर मला बाहेरचे काम करून तुम्हाला इकडे खाऊ घाला लागेल ना. उदाशा भोकाशी म्हणतं काय माय बिचारे व. जाऊ दे, तू ना घराचे मस्त कामं केले, पण भल्लं मस्त साफ साफ घर दिसून राहिलं. नवरात्राचा दिवस आहे, उद्या देवीपाशी जाजो, शेंदूर लावजो. बेवड्या सांगून राहील तुले, बेवड्या शेंदूर लावजो उद्या, मस्त देवीले म्हणजो का माय दारू सोडून टाक, मला चांगलं यंग बनव, आणि मला चांगले पैशाची बरकत येऊ दे. शेंदूर लाव देवीले म्हणा, शेवटला शेंदूर लावतो म्हणा, मला म्हणा चांगलं होऊ दे म्हणा. दारू सोड दे म्हणा, नाही तर मी पूजाच नाही करत म्हणा. काय म्हटलं तू न काजल? आणून देऊ अजून एखादी नीप आणून देऊ अजून. करतो कुत्र्या, तुझ्यासाठीच तर सांगून राहिली मी. देवापाशी जाजो, देवाले विनंती करजो का मला सुधरू दे म्हणून. तू याच्यानंतर सारं घर मांग आलं, तू याच्यानंतर मी शान बाशीची दुकान फुटण्याची तू याच्यानंच दाखवून राहिली, नाही तर माई दुकान फुटण्याची अशी पण शान बाशीचीच असती. मैं चली देखो प्यार की गली, मुझे ढूंढे ना कोई, मैं चली. अरे बबड्या, तू कलर मारला, वल्ला सुंदर कलर मारला. मी सर्व जगाला सांगतो, ऐका, माझ्या घरातली पूर्ण साफसफाई माझ्या नवऱ्यानं माझ्या सासून केली, मला बसून ठेवलं, माझ्या नवऱ्यानं माझ्या सासून मस्त काम केले. माय किती चांगलं वाटून राहिलं माय, खरंच ना माय, माझ्यासारखी सासूबाई पूर्ण जगाला भेटो माय, तुझ्यासारखी सून कोणालाच नाही भेटो माय. असं कोणतं पाप केलं माय मी, ना एवढी साजरी आहे ना मी. जास्त बोलशील तर ठुनीवर लटकवू काय ठुनीवर? नाही व मजाक केली. तेच तर म्हटलं माय माय सासू एवढी चबड कशी काय करून राहिली बाई. माझ्यासाठी बिचारे पाय दुखाच्या गोय आणजो, भल्ले पाय दुखून राहिले माय. साफसफाई 2-3 दिवसापासून सगळ्या काय बंद धुतले ना, तर अंग पाय पुरं उकडून गेलो. लाडकी बहीण आली माईवाली, आता सुस्ती नाही करत मी, पैशाची बिलकुल सुस्ती नाही करत. काही गोया नको घेऊ, तुला दवाखान्यात घेऊन जातो मी. माई असते मी दवाखान्यात नसतं नेलं काय, दवाखान्यात देतो मी, तुला टेन्शन नको घेऊ. आताच दवाखान्यात जातो, स्वयंपाक कर, जेवण करून दवाखान्यात जाऊ. आता मी जरा शिक जातो, तोपर्यंत तू स्वयंपाक कर. ते गंगाची पोरगी आली म्हणते, याला बेलने पैशाचे फुलं लावायला जावं लागेल ना मला तिच्याजवळ. माई मैत्रीण आलती ना, श्री सखी आपली कमला, आता जरा शिक जातो मी तिकडे, जरा शिक तिकडे भांडण लावायचे काम करून येतो. माहिती हे काम झालं का मग लगेच मी तुला दवाखान्यात नेतो. तयारी करून राहायचो, स्टँडर्ड देत जो, गाव ठेवून नको देत जो. हो सासूबाई, मी काय म्हणतो तुम्हाला, मी रात्री तुमच्या हात पाय दाबून देईन, तुमची सेवा करन. फक्त नाही का तुम्ही स्वयंपाक झाल्यावर माझ्यासाठी एक प्लेट ढोकळ्याची लाव जा. कसं आहे, मी आज जेवत नाही, डायटिंगवर आहे मी सध्या. डायटिंगवर आहे तर मला काही फालतूचं जेवण वगैरे चालत नाही. तर ढोकळ्याचं, तू ढोकळे चांगले करतो ना सासूबाई, तर ढोकळ्याची एक प्लेट लावून दे माझ्यासाठी, आणि मग मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. लावून दे एक ढोकळ्याची प्लेट. आणि बेवडा बुवा, तुम्हाला मी 50 रुपये देतो, 20ची 10 रुपये जा, आणि 30 रुपयाचं नाही काय शेंगदाणे आणून द्या आईले, आणि 10 रुपयाची इनो आणून द्या, आणि 10 रुपयाचा रवा आणून द्या तुमच्या आईले. बेवडे बुवा जा लवकर. त्यानं काळी आहे ना तुम्ही, बत्ताशा पाळून ठेवा, 50 ठेवली आहे मी टेबलवर, उचलाने घेऊन जा. हो जाते तू जाते तो. बरं सासूबाई मस्त कर जा, येतो मी. मैं चली देखो प्यार की गली, मुझे रोके ना कोई, मैं चली. भल्ली वांड आहे, बदमाश आहे रे बापा, भल्ली वांड आहे, बदमाश आहे. तू याच्यानं होय रे हे सर्व, तू याच्यानं होय. अरे तू चांगला राहिला असता, बायकोले मुठीत धरून बेवड्या धरून असता पेला, तर ह्या हिच्या हे जशी मायावर जोर जबरदस्ती करते, मायावर अत्याचार करते, हे मी ना तिच्यावर केले असते, जर ते चांगली नसती तर. पाय आता तू याच्यानं मले पाय
एक काम कर ना माय, मला आश्रमात नेऊन टाक तू, तिथे तरी सुखी राहील मी. आश्रमात नेऊन टाक. ह्या रोजच्या जिंदगी पई कामापई मी झाली परेशान. असं वाटते तिले मी सून नाही आणली, तिनं मला सून करून आणली. ते होऊन राहिली जवान ना मी होऊन राहिली म्हातारी, असं वाटून राहिलं मला. टेन्शन नको घेऊ, तूही दारू पिऊन घेत जाय, मी दारू पिऊन घेत जाईन, मस्त झोपत जाऊ. काय आहे, 2-2 लाता खाऊन घेत जाऊ आणि मस्त रात जाऊ. आता काय कर, तुझ्या माय बी सवय लागली तर सवय एकदाची लागलेली सवय तुटत नसते. आई सांग काय करतो. चल भाड्या, टेन्शन नको घेऊ, तू दारू पेन मी दारू पेतो, वाकाई गुंड्या. तर असं आहे बापा मित्रांनो, तो उद्या दाखवतो मी बाकीचं अजून. तर नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की कराल. तर भेटू मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.